तर आज मी आलोय रासटी या गावात, जिथे कोयना भागातील सगळ्यात मोठी यात्रा भरते आणि ही यात्रा नक्की कशी असते हे आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला. ए भावा, आज सकाळी आलाय खास कोयनेच्या यात्रेसाठी. संख्या भावा काय खास यात्रेसाठी आलाय? खास यात्रेसाठी 2 दिवस कुठल्या यात्रा केला? सकाळपासून आल्यावर मुंबईला जाऊन आलो. आता इथं जरा कसं असते आपल्या कोयनेतला यात्रेचा माहोल? राडा असते, माहोल असते, त्यामुळे सगळी दुनिया सोडून इथे यायला लागते. पहिले यात्रेला इथे यायला लागते. काय बघा, अशा प्रकारे इथं सगळे असे बाहेरच्या देशातून वगैरे असे दुकानदार स्पेशल त्यांचं दुकान इथं लावायला रासाडीच्या यात्रेत आलेले असतात. विमान खतरनाक आहे. खेळी खरेदी करण्यासाठी दिल्ली से खेळणी स्टॉलवर या आणि कोणती ड्युटी जोरात आहे वाटतं. ड्युटी म्हटलं जोरात आहे. सेलवरील खेळणी खरेदी करत असताना सेलचे पैसे वेगळ्या ठिकाणी बरं आहे ना भाऊ? काय यात्रेत काय घेतलंस का नाही? कुठं गेला होतास? काय सांगतोयस? काय बरं, यात्रेत जा की तिकडे. इकडे काय करतोयस? महाजनकोचे अधिकारी. मला पण आपल्याला नको आहे. झालं का दर्शन? झालं. आम्ही लांबनं दर्शन घेत आहे ना. बंटे म्हटलं यात्रेला. बंटे सासरवाडीची यात्रा आहे.
यावर्षी होणार यावर्षी 2 नारळ आहेत का? अरे माझा आणि तुझा का? झालेला आहे. या यात्रेचं खास विशेष असं आकर्षण असतं ते यात्रेनिमित्त भव्य दिव्य अशा दरवर्षी कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आणि यावर्षी सुद्धा या कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. तुम्ही पाहू शकताय चालू असलेला हा सामना आहे मोरगिरी वर्सेस पातळपूर. आमचे हे वाघमारे सर आहेत बरं का. शाळेत असताना मला संगणक या विषयाला शिकवायला होते आणि आज ते महाजनकोमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत आहेत. खूप भारी वाटतं आणि कधी कधी आम्ही एकत्र काम करतो काय की नाही. त्यांचं गाव पण कोयनाच आहे बरं का. गर्दी सामन्यामध्ये शंकर साळुंकेला शैलेश साळके कांबरगाव यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आले. सामना संपल्यानंतर शैलेश शंकर आपलं पारितोषिक घेऊन जायचे. हे असते अशी तुफान गर्दी. कोयना भागातली सगळ्यात मोठी जत्रा म्हणून जी फेमस असते ती म्हणजे आमच्या रासटी गावची यात्रा. हे जोरात तिकडे खेळणी पण आहेत बघा या यात्रेत. पाळणा आहे. कुठे आहे बंट्या? कुठे आहे बंट्या? हा परत पुन्हा बंट्या म्हणजे 2 बंट्या 2 बंट्या. हे आपले किरण दादा भेटलेत खूप दिवसांनी, खूप वर्षांनी मला वाटतं भेट झाली. चला किरण दादा कसे असतात आपले व्हिडिओ? अगदी सुंदर. म्हणजे सातारामध्ये सुद्धा गावात असल्यासारखं फील वाटतो. आठवणी होतात आणि खूप छान वाटतं. येस थँक्यू. असेच व्हिडिओ बघत जा. असा सपोर्ट तुमचा खूप सुंदर व्हिडिओ असतात. थँक्यू सुद्धा पाहिले. होय का? हे काय बघत असते. थँक्यू. तुम्ही कसे पाहता व्हिडिओ? प्रोजेक्टरवर संध्याकाळी जेवण झालं की आम्ही विथ फॅमिली प्रोजेक्टरवर पाहतो. वैभव देशमुख ब्लॉग ओपन करतो आणि सगळं पाहत असतो. खास कोयनीचे व्हिडिओ असतात म्हणून कोयनीची आठवण येते. कोयनीची आठवण. थँक्यू बरं का. कोयनीची आठवण झाली की आम्ही वैभव देशमुख हा ब्लॉग ओपनच करतो. आणि थँक्यू. असंच प्रेम राहू तुमच्या. तुमचे ब्लॉग नेहमी पाहत असते. मोबाईल मिळाला की वैभव देशमुख हा ब्लॉग चॅनल ओपन केला. कोयना नगरचे सगळे शाळा कॉलनी सगळे आठवणी काढत असतात आणि आम्ही नेहमीच तो ब्लॉग पाहत असतो. थँक्यू. काय काय शिवा बाबा काय म्हणतोय? नाही यात्रेला आलोय, चालून दमलोय. मग आता काहीतरी पाहिजे म्हणून म्हणलं उसाचा रस पिऊया. उसाचा रस आहे. तर इथे माझा हा क्लासमेट भेटलाय मला, रोहित जाधव. हाय वैभव. बाबा कसा आहेस? एकदम मस्त. तू गुलाला माकलायस म्हणून मी तुला काही मिठी मारत नाही. काय बाकी कसं चाललंय? एकदम मस्त. आता मुंबईला असतोच ना? मुंबईला भारी चाललंय. काय मुंबईला गेल्यावर गावाची आठवण येते का नाही? गावची आठवण खूप येते. गाव आहे. गाव असते का नाही? तर अशा प्रकारे आमचा उसाचा रस आलेला आहे आणि आजचा हा स्पेशल उसाचा रस आमच्या वहिनीकडून आहे. सनातन संस्थेची सुनील कदम यांच्या ठिकाणी सरचं स्वागत. गुजरातचे समन्वयक. रासटीच्या यात्रेत आलोय आणि पाणीपुरी खाल्ली नाही असं होणारच नाही. त्यामुळे आम्ही आता लगेचच पाणीपुरीच्या गाडा इकडं आहे आणि कराडची स्पेशल पाणीपुरी जिथे मिळते तिथे आम्ही आलोय. मस्तपैकी पाणीपुरीवर आता ताव मारणार आहे. काकी काय मदत करायची का? अमोल स्पेशल पाणीपुरी देणार आहे. अमोल. या दोन्ही संघादरम्यान सेमीफायनलचा सामना. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत जितेंद्र थोरात सर
सन्माननीय जाधव साहेब यांच्या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने मंचावर सरचे स्वागत. त्याचबरोबर बिराजदार रावसाहेब राजू मेंढर रावसाहेब आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. यानंतर होणारा सामना भैरवनाथ क्रीडा मंडळ पातारपोंज विरुद्ध जाधव साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येते. ज्यांचे आम्हाला वेळेवर सहकार्य लागते त्यांचे जाधव साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करणार होतं. बिराजदार रावसाहेब शशिकांतजी जाधव यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी आपल्याला मॅट उपलब्ध झालेला आहे. या ठिकाणी ओळख खेळसाठी दादा जात आहे. सर्वांनी काय वाजवते जोरात. मंडपवाले लक्ष्मण शहर यांच्या संपर्क साधत हा म्हणतो Halo,